मग संजय राऊतना वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं हे ऐकलं आणि त्यामुळे संजय राऊत म्हणे मारला असेल तो वा छान छान. निखिलने जी पत्रकारिता केली ना त्याला मी इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. सचिन वाझेने मनसुख हिरेनची मर्डर केली ती ऑर्डर पण वरील अनिल देशमुखांकडून आली होती का? आम्हाला वाटलं सगळे निकाल अनपेक्षित आहेत. अनपेक्षित निकाल अजिबात नव्हते. तर राहुल गांधी पण तोंडावर राजदीपला बोलतात तुम्ही बीजेपीचा एजंट. बापाचे सगळे गुण पोरामध्ये येत नाही, पोराचे सगळे नातवामध्ये येत. प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदावर बसतात तेव्हा प्रतिभा पाटलांचा सन्मान वाटतो पण राष्ट्रपती पदाचा सन्मान कमी होतो. जर त्याच्यावर तसा हल्ला केला नसता तर निखिल वगैरे कोणी दखल घेतली असं तर मग संजय राऊतला मागलेलं त्याला आवडलं. तर अर्णबच्या अटकेच्या वेळेला सगळे गप्प का होते ते पत्रकार नाही. राहुल गांधी असं काही की दाखवलं पुस्तक तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होत नाही का? हे पुस्तक आहे असं दाखवायचं पुस्तक आहे की मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध बोलणारा मी धाडसी आहे बाकीचे गांडू आहे. मी हिंदू आहे मला हिंदू असण्याची लाज नाही वाटत की उसने वो भी सुना जो मैंने कहा ही नहीं. नमस्कार मित्रहो, टाइम महाराष्ट्राच्या या विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी राजेश कोचरेकर आणि सध्या नववर्षाची सुरुवात होते. या नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्रचंड धमाल उडवून दिलेली एक व्यक्ती माझ्या बरोबर आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे भाऊ तोरसेकर. मित्रहो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा आणि पत्रकारितेचा जणू काही एक कॅलिडोस्कोप म्हणून आपण भाऊंकडे बघू शकतो. ज्या वयामध्ये लोक रिटायर्ड होऊन आपल्या नातवंडामध्ये रमतात त्याच वयामध्ये भाऊंनी महाराष्ट्राच्या एका विचारधारेचा नॅरेटिव्ह सेट करत स्वतःचं एक वेगळं काम अधोरेखित केलं. पण त्याच भाऊंकडून एका त्यांच्या यूट्यूबवरच्या एपिसोडमध्ये संजय राऊतांच्या बाबतचा जो उल्लेख झाला त्यातून संपूर्ण देशात म्हणण्यापेक्षा देशाच्या राजधानीतच हिंदी भाषिक पत्रकारितेमध्ये धमाल उडवून दिली आहे. आणि ते नेमकं काय आहे तर ते आहे संजय राऊत यांना झालेली मारहाण. मी थेट विषयाला हात घालणार आहे आणि भाऊंना बोलतं करणार आहे. भाऊ, तुमचं सगळ्यात आधी टाइम महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत. भाऊ, मला सांगा की तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून महाराष्ट्र आणि देश तुम्हाला ओळखतो. आपण ज्या वेळेला बातमीदारी करतो त्यावेळेला दोन्ही बाजूची मतं आणि पक्ष समजून घ्यायला लागतो कारण आपण ज्यांच्या विरोधात बातमी करतोय त्यांचंही म्हणणं आलं पाहिजे असे संस्कार तुम्ही अनेकांवर केले, अनेक पिढ्यांवर केले. पण आज तुमच्याकडून जो व्हिडिओ झालेला आहे त्या व्हिडिओमुळे एवढा जो गदारोळ झाला आहे, संजय राऊतांच्या बाबतीतला तो व्हिडिओ आहे, काय नेमकं झालं? आणि तुम्ही अशा पद्धतीत विधान केलंय की संजय राऊतांना मातोश्रीमध्ये मारहाण झाली असं हिंदी मीडिया सांगतोय. नेमकं तुम्हाला काय म्हणायचं होतं आणि तुमचा दुजोरा तुमचा संदर्भ देत काय हिंदी मीडियाला सांगायचंय? गंमत अशी, हा व्हिडिओ 29 तारीखला प्रतिवाद नावाचं हिंदी माझं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर मी टाकला होता आणि त्याचं हेडिंग असेल सूत्र कहते हैं उबाटा शिवसेना में मातोश्री पर सीताराम केसरी कांड हो गया. हेडिंग मध्ये कुठेही संजय राऊत नाही. मला कळत नाही संजय राऊत एवढं का झालं. मी जे काही किरकोळ गोष्टी ऐकलेल्या होत्या, कुजबूज ऐकलेली होती किंवा सगळं महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने जी गटप्रमुख विभाग प्रमुख वगैरे अशी बैठक मातोश्रीवर चालली होती त्यामध्ये काहीतरी संजय राऊत यांच्या बोलण्यामुळे काही लोक वैतागले आणि काहीतरी बाचाबाची झाली आणि मग संजय राऊतना वेगळ्या रूममध्ये नेण्यात आलं हे ऐकलं. हे इतर अनेकांनी दिलेलं आहे, मीच दिलं असं इथलं भाग नाही. पण जर असं झालं असेल तर इथून माझ्या व्हिडिओला सुरुवात होते. माझ्या सगळ्या व्हिडिओचा बेस काय की हे झालं असेल तर ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे. 25 वर्षापूर्वी असंच काँग्रेस पक्षामध्ये सीताराम केसरींच्या बाबतीत झालं होतं आणि मग नेत्यांवर खालचे कार्यकर्ते नाराज होतात तेव्हा ते सगळी परिस्थिती आपल्या हातात घेऊन जे अराजक माजतं तो माझ्या व्हिडिओचा विषय आहे. म्हणजे 80% मी सीताराम केसरी प्रकरणावर बोललोय आणि त्याचा संदर्भ इतकाच आहे की हे जर प्रत्येक पक्षाने त्यापासून धडा घ्यायला पाहिजे होता. शिवसेनेने जर त्यापासून धडा घेतला नसेल तर त्याचे परिणाम असे होऊ शकतात. पण हे झालं असेल तर हे मी वारंवार सांगितले पण हे ऐकायचं कोणा.
अनेकदा काय होतं, हा एक सायकोलॉजीचा भाग आहे. आपल्याला जे आवडतं ते ऐकायचं किंवा बघायचं, आणि मग अनेकदा असं होतं की ते घडलं नाही, ते बोललं नाही, तरी आपल्याला ऐकू येतं. आणि मी याचं सगळ्यात मोठं उदाहरण तुम्हाला सांगतो, सुप्रीम कोर्टातलं उदाहरण सांगतो. सुप्रीम कोर्टामध्ये ज्यावेळेला शिवसेनेची फाटाफुटीची केस चालू होती, कपिल सिब्बल शिवसेनेतर्फे बाजू मांडत होते आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता बोलत होते. त्या तुषार मेहतानी या संदर्भात एक शेर सांगितला की दुरिया इतनी बढ़ती गई, मला तो शेर पूर्ण आठवत नाही, दुरिया इतनी बढ़ती गई की आणखी काय झालं. आणि मग ते पुढची ओळ आहे, दुसरी ओळ अशी आहे की उसने वो भी सुना जो मैंने कहा ही नाही. नेमकं या व्हिडिओच्या बाबतीत तेच घडले की मी जे बोललोच नाही ते ऐकून त्याच्यावर अनेकांनी हिंदीत व्हिडिओ बनवले. तर त्याचं सायकोलॉजिकल कारण असं असतं की मला जे ऐकायचं, मला जे बघायचं. गेल्या 5-7 वर्षामध्ये संजय राऊत यांनी आपली एक जी प्रतिमा मीडियातून बनवलेली आहे त्याचा अनेकांना राग येतो, आणि त्यामुळे संजय राऊत म्हणे मारला असेल तो वा छान छान असं वाटणारा बराच वर्ग आहे, त्याला ह्या सगळ्या युट्यूबर्सनी कॅटर केले. नाही, पण मला सांगा की हे सगळं होत असताना तुम्हाला मी आज स्वतः फोन केला होता, तसे तुम्हाला देशभरातून अनेकांनी फोन, कोणाचाही फोन आला, कोणाचाही आला, तुम्हाला कन्फर्म करण्यासाठी कोणाचा फोन नाही आला? कोणाचाही फोन आला, कोणाचाही फोन आलेला. पण मग हे पत्रकारितेचं काय लक्षण आहे? हे सगळीकडेच झालंय ना. आता आपल्याकडे आता पत्रकारिता राहिलेली नाही. मी त्याला आत्ताच्या पत्रकारितेला गुगल विद्यापीठाचे चुगल विद्यार्थी असं म्हणतो. चुगल्या लावणं, तुम्ही ह्याला शिव्या घालता का घाला, बघ रे तुला शिव्या घातल्या, तुला काय म्हणायचं तू, हे काय प्रकरण आहे मला कळत नाही. मग संजय राऊत काहीतरी बोलले, हे जाऊन तुम्ही देवेंद्र फडणवीसना विचारणार का? विचारणार बाबा, त्याच्यावर देवेंद्र फडणवीसाला रिॲक्ट व्हायचंय की नाही बघा ना, किंवा एकनाथ शिंदेना रिॲक्ट व्हायचंय का नाही. मग त्याच्या तोंडून काहीतरी काढायचं, मग तिसऱ्याला जाऊन विचारायचं. पण मग हे ह्या टप्प्यावर पत्रकारिता का आली, विशेषतः चॅनेल पत्रकारिता का आली? नाही, त्याचं कारण बजेट, त्याचं कारण बजेट आहे. बजेट? येस, बजेट आहे. बजेट याचा अर्थ असा होतो की जाऊन स्टोरी करायची तर स्टोरीसाठी खर्च पडतो. तो कॅमेरामन, ते सगळं युनिट पाठवा, मग तिथली अभ्यास करा, तो अभ्यास करायला पाहिजे तुम्ही त्या विषयाचा, तो अभ्यास करा, ती सगळी मेहनत करा. ती मेहनत नको आहे, आणि तुम्हाला कमीत कमी खर्चात 24 तास काहीतरी दाखवायचं. मग ते चराट चालू होतं. तुमच्याकडे मुदलात काय होतं का? काहीच नाही. आणि मग त्याच्यावरून मी तुम्हाला एक उदाहरण देतो. तुम्ही शाळेत, मी माझं वय जास्त आहे, तुम्ही लोक शाळेत असताना तुमच्या शाळेत एज्युकेशन डिपार्टमेंटने पाठवलेले पोस्टर लावलेलं तुम्ही वाचलं असेल. अब्राहम लिंकनने आपल्या मुलाच्या हेडमास्टरांना लिहिलेले पत्र बघितलं होतं? हो, पाहिलं होतं. आजही आहे ते अनेक शाळांमध्ये. एज्युकेशन डिपार्टमेंटने पाठवलेलं पत्र आहे. असं पत्रच लिंकनने लिहिलेलं नाही. आणि ही मी आता स्टोरी सांगतो, ही 5 वर्ष जुनी आहे. पुण्याच्या एका ग्रस्तानी हे सगळं प्रकरण नेमकं कुठलं आहे, लिंकनचं हे ओरिजिनल इंग्लिश पत्र का नाही, म्हणून त्याने चौकशी सुरू केली. एज्युकेशन डिपार्टमेंट म्हणालं की आम्हाला साधना साप्ताहिकाच्या अंकामध्ये ते मिळालं होतं आणि उत्तम आदर्श होत आहे म्हणून आम्ही ते छापलं. मग साधनेत केले, ते साधनेत म्हणाले वसंत बापटांनी ते कुठून तरी लिहून दिलं होतं, आम्ही छापलं होतं. बापटानं विचारलं, बापट म्हणाले कुठल्या तरी स्मरणिकेमध्ये मला आवडलं आणि म्हणून मी ते भाषांतरित केलं. तो माणूस इतका हट्टाला पेटला होता की तो अमेरिकन कॉन्सुलेटमध्ये गेला. मला म्हणाला हे पत्र पाहिजे. ते म्हणाला आम्हाला माहीत नाही. तो म्हणाला तुम्ही मला माहिती काढून दिली पाहिजे. मग त्यांनी अमेरिकन हिस्ट्री काँग्रेसला कॉन्टॅक्ट केला. शेवटी अमेरिकन संसद जे तिथल्या लायब्ररीने त्याला लेखी पत्र पाठवलं. लिंकनचं असं कुठलंही पत्र नाही, लिंकनने असं कुठलंही त्याच्या मुलांच्या हेडमास्टरांना पत्र लिहिल्याचं कुठलीही नोंद कुठेही नाही. पण आजही तुम्ही म्हणता आहे, बरोबर आहे ना? बरोबर. दॅट इज जर्नलिझम.
नाही, पण मग हे असंच संजय राऊतांच्या बाबतीत झालंय. आता या सगळ्या गोष्टीमध्ये बघा भाऊ, मी तुम्हाला अगदी खूप लहान असल्यापासून बघतोय, जवळपास 30 एक वर्तमानपत्र ही तुम्ही बदलली असतील तुमच्या स्वभावामुळे, तुमच्या लेखणीमुळे, तुमच्या इतर काही गोष्टींमुळे, किंवा तुम्हाला काही परवडलं नाही, तुम्हाला विचार पटले नाही, त्यामुळे 30 तरी झाली असेल. मला माहित नाही तो आकडा अधिकृत काय आहे. 29 झाली, म्हणजे तो बरोबर आहे. तुम्ही बाळासाहेबांबरोबर काम केलं, तुम्ही आचार्य अत्रेंबरोबर काम केलं, पण या सगळ्या गोष्टींमध्ये आता बदनाम कोण झालं? मातोश्री, उद्धव ठाकरे, संजय राऊत, की भाऊ तोरसेकर, की पत्रकारिता? तुम्हाला काय वाटतं? नाही, याची दखलच लोक हल्ली घेतली. पत्रकारांची दखल घ्यायचं लोकांनी बंद केलं. नाही, पण राजधानी सारख्या, दिल्ली सारख्या शहरामध्ये तिथे बसलेले परत आपलं जग इतकं, आपण जेव्हा म्हणतो ना, अख्खा महाराष्ट्र, मराठी चॅनेलवर बसलेले लोक म्हणतात, अँकर अख्खा महाराष्ट्र तुम्हाला ऐकतो. अरे कुठला महाराष्ट्र? मध्यंतरी जे TRPचं अर्णब गोस्वामी प्रकरण झालं त्यावेळी बरीच माहिती काढली. देशामध्ये आपल्या 140 कोटी लोकसंख्या असेल, 140 लोक टीव्ही बघत, 140 कोटी टीव्ही बघत नाही. समजा 120 कोटी बघत असेल, कुठूनही त्यांच्या घरात येत असेल, शेजाऱ्याकडे जाऊन 120 कोटीमध्ये जे बघतायत, त्या 120 कोटी टीव्ही बघणाऱ्यामध्ये 2.25% लोक न्यूज चॅनल बघतात, सगळ्या भाषेतले. 2.25% याचा अर्थ होतो देशभरचे फार तर 2 कोटी लोक न्यूज चॅनल बघतात, बाकीचे बघत नाहीत. बरोबर आहे. आता ह्या 2 कोटीमध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, प्रादेशिक सगळे घेतले तर प्रत्येकाची TRP किती म्हणजे हायएस्ट असेल तो सुद्धा 1 कोटी असू शकत नाही. अख्खा महाराष्ट्र तुम्ही आणला कुठून? आपणच जोडतो. तो अमिताभचा सिनेमा आहे ना, की हम खडे होते वही से लाईन सुरू हो जाते. त्यामुळे मी म्हणजेच महाराष्ट्र. आपले पुढारी पण तेच बोलतात, हे महाराष्ट्राला आवडलेलं नाही. अरे कोणाला आवडलं नाही? मला ह्याच्यावरचा एक प्रसंग आठवतो. काय तो ॲड गुरु मोठा काय त्याचं नाव होतं, त्याचं विसरलो मी नाव आता पटकन. तो त्या NDTVवर होता आणि त्याला प्रणय रॉयने विचारलं, इंडिया वॉन्ट्स टू नो. म्हणलं व्हेर इज इंडिया? व्हॉट इंडिया? प्रणय रॉय वॉन्ट्स टू नो. पण तुम्ही सांगता अख्खा भारत बघतोय, अख्खा भारत ऐकतोय. अरे कोणाला काय संबंध आहे? बदनाम हे 4 टाळक्यांमध्ये होतं. त्या पलीकडच्या जगाला माहिती नाही कोण संजय राऊत, कोण भाऊ तोरसेकर, कोण काय, काही माहित नाही. आपण त्यांना गृहीत धरतो. आणि म्हणून काय होतं माहिती का, आम्हाला वाटलं सगळे निकाल अनपेक्षित आहेत. अनपेक्षित निकाल अजिबात नव्हते. ज्यांनी मतं दिली त्यांना माहिती आपण कोणाला पाडतोय, कोणाला आणतोय. लोकसभेला इतकं, विधानसभेला असं. अरे तुम्हाला अक्कल नाही सगळ्यांना, आम्ही बेअक्कल आहोत हे कबूल करा. हे जे बोलले ना, लोकसभेला असं होतं, मग विधानसभेला बारकडवाडी वगैरे बोलतात. मला गंमत वाटते, बेअक्कलपणा. म्हणजे मला अक्कल नाही म्हणून मी बुद्धिजीवी, ही परिस्थिती आहे आजची. 99 साली निवडणुका झाल्या, लोकसभा विधानसभा एकत्र झाल्या. एका वेळेला मी गेलो मतदारसंघामध्ये, मी काय ते कागदावर सही केली, मी लोकसभेला मत दिलं. मी परत आलो, मी परत सही केली, मी विधानसभेला मतदान केलं. बरोबर आहे? बरोबर. लोकसभेला आणि विधानसभेला शिवसेना आणि भाजप यांच्या युतीला किती मतं पडली होती माहिती आहे तुम्हाला? एकाच युतीला 1 मिनिटाच्या फरकाने लोकसभेला विधानसभेपेक्षा 8% मतं जास्त आहेत. हे ज्यांना माहिती नाही त्यांना बोलतो लोकसभेला असं होतं, विधानसभेला असं. म्हणजे तुला निवडणुका कळत नाहीत गधड्या, आणि तू विश्लेषक म्हणून बसलाय, एक्सपर्ट म्हणून आलेला आहेस, आहे की नाही? 8% मतांचा 99 साली 1 मिनिटात फरक पडलेला. तो एकाच वेळेला तो मतदार आलाय, त्यातला काहीतरी 32% हा युतीला मत देतोय दोन्ही वेळेला. पण 8% लोकसभेला युतीला मत देतो, आणि तोच 8% युतीला लोकसभेला देतो, पण विधानसभेला देत नाही. हे ज्याला माहिती आहे त्याला कळेल लोकसभेत आणि विधानसभेत का फरक पडला. पण ते ज्याला कळतच नाही ते सगळे महान विश्लेषक आहेत. बरोबर आहे ना?
कारण ते योगेंद्र यादवांचे अनवर औलाद आहे. हे असले योगेंद्र अनवर तुमचे जे मंडळी आहेत यांना तुम्ही बुद्धिमान समजून बसले आणि तुम्ही त्यांचे विद्यार्थी झाला तर तुम्ही त्यांच्यापेक्षा निर्बुद्ध होणार. कारण बापाचे सगळे गुण पोरामध्ये येत नाहीत, पोराचे सगळे नातवामध्ये येत नाहीत. आता तुम्ही मुलगा की नातवंड आहे तुम्ही ठरवा. इतकं सोपं. पण मग ही जी फक्त आपल्याला जेवढं हवं तेवढंच घेऊन ठोकाठोकी करण्याची जी पद्धत आहे ही नेमकी साधारण कधीपासून बघा, तुम्ही तर आता गेली 4-5 दशकं टी व्ही बघताय, बातमी बघताय, पत्रकारिता करताय, मग ही नेमकी कधी आली आणि ती कधी आवाक्याबाहेर गेली असं तुमचं मत आहे? बघा, कारण ती वर्तमानपत्रामध्ये पण सुद्धा तशीच झालेली आहे, कळलं का? त्यानंतर ती चॅनेलमध्ये पण तशीच आणि आता डिजिटलमध्ये तर त्याही पेक्षा. लोकमान्य टिळक फक्त BA झाले, एवढे मोठे. आता BA पिऊन म्हणून कोणी घ्यायला तयार नाही. मग ते BA आणि हे BA सर्टिफिकेट म्हणून तुम्ही बघणार का की बुद्धिमत्ता म्हणून? तुम्ही परीक्षा पातळ करत नाही. भाऊ पते नावाचे महान पत्रकार, संपादक, लेखक होते आपले, सार्कॅस्टिक माणूस होता. त्यांनी फार सुंदर लिहिलं होतं. एक वाक्य मला आठवतं की राजेंद्र कुमार ही दिलीप कुमारची 12वी झेरॉक्स कॉपी आहे. म्हणजे काय, झेरॉक्स काढला त्याच्यावरून झेरॉक्स काढला त्याच्यावरून 11वीवरून 12वीवरून तो अमिताभ बच्चन आहे की दिलीप कुमार हे पण कळत नाही. झालंय कुठे सांगतो ते की ज्यांना आपण संपादक पदावर बसला म्हणून बुद्धिमान समजायला लागलो, तो बुद्धिमान नाही ना. फरक तुम्हाला सांगतो की अब्दुल कलाम, डॉक्टर अब्दुल कलाम हे राष्ट्रपती पदावर बसले तेव्हा राष्ट्रपती पदाचा सन्मान वाटतो. प्रतिभा पाटील राष्ट्रपती पदावर बसतात तेव्हा प्रतिभा पाटलांचा सन्मान वाटतो, पण राष्ट्रपती पदाचा सन्मान कमी होतो. आपण हे तारतम्य असतं, हे तारतम्य असतं. उदाहरण तुम्हाला हे कुठून झालं, आम्ही जेव्हा शाळकरी वयात होतो तेव्हा महाराष्ट्रात सुरू झाला. महाराष्ट्राचे संपादक गोविंद तळवलकर होते ना. गोविंद तळवलकरांबरोबर मनोहर देवधर हे कट्टर सावरकरवादी न्यूज एडिटर. विसूभाऊ देवधर, सुनील देवधरचे वडील हे तिथे संपादक मंडळात काम संघाचे होते. तुमचे दिनू रणदिवे कट्टर समाजवादी, लोहियावादी, ही सगळी मंडळी एकत्र नांदत होती. याचं कारण तेव्हा पत्रकारिता सेक्युलर नव्हती. आता ती झाली. केतकरांच्या काळामध्ये पत्रकारिता सेक्युलर झाली असं तुम्ही जबाबदारीने बोलताय? 100%. तुम्ही मला कुमार केतकरांच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये इतर विचारांचे कोण कोण होते दाखवा. मुळात पत्रकार सेक्युलर असावा लागतो हे कुठून आलं माणसाला? आम्ही सेक्युलर नव्हतो, आम्ही पत्रकार होतो. आता पत्रकारिता सेक्युलर असते. ही डावी विचारसरणी म्हणजे काय असतं, तुम्ही माझ्या उजव्या बाजूला उभं राहिले तुम्ही डावा झालो, तुम्ही माझ्या डाव्या बाजूला उभं राहिले तुम्ही उजवा झालो. उजवा डावा नसतो, जे चांगलं असतं ते चांगलं असतं. लक्षात घ्या. गंमत अशी आहे की आज मला कळत नाही हे आपल्या बाजूचे ते त्या बाजूचे हे कुठून आलो. कधीही दिनू रणदिवेने शिवसेनेविषयी खोटं लिहिलं नाही. त्यांचं जे काय राजकीय भूमिका होती लेखातून लिहिली, बातम्यांमध्ये नाही. आता बातम्या राहिलेल्या नाही. बातम्या ह्या त्या भूमिकेतून येतात. मला एक सांगा की अख्खं निखिल वागळेंनी आपलं अख्खं आयुष्य उमेदीचं हे शिवसेना संपावी याच पद्धतीत पत्रकारिता केली. आज ते उद्धव ठाकरेंचं कौतुक करत फिरतात. शिवसेना वाचवायला निखिल वागळे. हे कशाचा बदल आहे म्हणजे हा नेमकं काय आहे? नाही, कारण त्यांच्याकडे कुठली वैचारिक भूमिका नाहीये. मी तुम्हाला आणखीन एक साधं उदाहरण देतो. पण मग नाही भाऊ, मला एक सांगा, जर वैचारिक भूमिका नसती तर शिवसेना 90च्या दशकामध्ये आणि त्यानंतरच्या पुढच्या 10-15 वर्षांमध्ये खूपच जोरकस होती, काम करत होती. मग त्या फोर्स समोर पण निखिल टिकून होते. आता नाही, टिकून होते म्हणजे काय, बघा त्यांच्यावर एकूण 11 वेळा हल्ला झाला. मला मी 11 वेळा हल्ला झाला. तेव्हा रक्तबंबाळ झालेला निखिल वागळेचा एक फोटो मला आणून दाखवा. हल्ला झाला म्हणजे मी 55 वर्ष पत्रकार आहे. मी सगळ्यांना सडकून टीका करतो की नाही? बरोबर आहे. अगदी शिवसेना बाजूला ठेवा, भाजप बाजूला. मला राष्ट्रवादीवाल्यांनी का नाही मारलं, मला काँग्रेसवाल्यांनी का नाही मारलं, मला का नाही मारलं?
मी पवारांचा अत्यंत कडवा टीकाकार आहे. मला कोणी फोनवर धमकी सुद्धा दिली नाही. इथे फरक पडतो. फरक कुठे असतो की तुम्ही जेव्हा सुपारीबाजी करता, मी त्याचा फरक सांगतो. तुमच्या कोणी तुम्हाला इजा करणारा असेल म्हणून तुम्ही त्याला मारत नाही. तो इजा का करतो याचं तारतम्य सामान्य माणसाला असतं. डॉक्टर तुम्हाला फाडतो शस्त्रक्रिया करताना, यू कोऑपरेट. तो इजा पडतोय ना, बट यू कोऑपरेट. कारण तुम्हाला कळतंय हा आपल्या भल्यासाठी टोचतोय, कापतोय. पण एखादा माणूस तलवार सुरा घेऊन आला तुमच्या अंगावर, मग तुम्ही त्याला काय विरोध करता? तोच फरक इथे. कोणाला मारतात आणि कोणाला नाही मारतात बघा, मग तुम्हाला कळेल की लोक सुपारीबाजीवर हल्ला करतात, पत्रकारितेवर. तेव्हा निखिल वागळे हा डेलिबरेटली डिवचत होता शिवसेनेला. किंबहुना शिवसेनेने जर त्याच्यावर तसा हल्ला केला नसता तर निखिल वागळेला कोणी दखल घेतली अशी सांगा. असं वाटतं तुम्हाला? असं वाटतं म्हणजे असंच आहे. हीच वस्तुस्थिती आहे. तो डिवचत होता आणि हे कपिल पाटीलने त्याचा पहिला न्यूज एडिटर लिहिलेला आहे की शेर खाली आला की कळ काढायचा निखिल वागळे. हे तुम्ही वाचले की नाही मला माहित नाही. मी त्याच्यावर एक त्यांच्या दोघांचे एकमेकांच्या विरुद्ध लेख आहेत, त्याच्यावरची माझी लेखमाल आहे. मी त्याचं पुस्तक मुद्दाम ठेवणार तुमच्या पिढीच्या पत्रकारांचं. नाही, खरं आहे. बघा, निखिल वागळे आणि कपिल पाटील हे दोघंही खूप चांगले मित्र होते. आज दिनांक असेल, महानगर असेल, राष्ट्र सेवा दलाचे होते. पत्रकार नंतर झाले. त्यांची विचारधारा ठरलेली आहे आणि त्या विचारधारेसाठी ते पत्रकार झाले. पत्रकारिता हा त्यांचा पेशा नव्हता, हे लक्षात घ्या. पण आज आमदार असलेले कपिल पाटील यांना सगळ्या पक्षांमध्ये मित्र आहेत. त्यांना एक आदराचं एक स्थान आहे. कोणत्याही पक्षाचा नेता दिसला तर त्यांच्याबरोबर बोलतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलंय. लोकभारती सारखी संघटना त्यांनी उभी केली शिक्षकांची आणि कर्मचाऱ्यांची. मग ती सगळी गोष्ट निखिल वागळेंना नाही करता आली. मग जर ते तितके मोठे पत्रकार होते आणि त्यांच्या लेखणीने जर एक शिवसेनेसारखा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता दखल घेत होता, तर मग हे जे काही घडू शकलं नाही आणि जे घडलं त्याचं मूल्यांकन तुम्ही कसं करताय? नाही, त्यांना माहिती होतं. अगदी कपिल पाटीलने लिहिलेलं आहे त्याच्या लेखामध्ये की हिंदी महानगरमध्ये देवर हा शब्द कोणी वापरायचा नाही, कारण त्याच्यात देवरा आला तर आपली नोकरी जाईल. कारण देवरा निखिलला फायनान्स करत होता हे कपिलला सूचित करायचं. तेव्हा देवरा कोणासाठी? शिवसेना वाढायसाठी फायनान्स करेल. तुम्ही हे बघू शकता. असं काही मोठं नसतं आणि लपत नाही ना, लपत नाही. आणि दुसरी गोष्ट काय ते सांगतो मी त्याला, निखिलने जी पत्रकारिता केली ना त्याला मी इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. पोर्नोग्राफी कशासाठी असते की अगदी वयात येणारी मुलं असतात ज्यांना त्या शारीरिक आकर्षणाचं एक वेगळं कुतूहल असतं, पण अनुभव नसतो. त्या कुतूहलापोटी ती तिकडे आकर्षित होतात. किंवा मग 70-80 पार केलेले गलित गात्र झालेले असतात ते आंबट चोखी बघतात. डाव्या चळवळीतले सगळे लोक, सगळी डावी चळवळ शिवसेनेमुळे खच्ची झाली. तर त्यांच्यासाठी निखिल पेपर काढतो. हे लक्षात घ्या, हे लक्षात घ्या. आणि मग त्या लोकांना जे वाचायचं होतं, आता हे जे आपला जो विषय आहे संजय राऊतचा, नेमकं तेच आहे. त्यांना ते वाचायचं होतं, त्यांना ठाकरेला डिवचायचा होता. तो डिवचण्यासाठी निखिल मार खायला तयार होता ना. नाही, बरोबर. हा झाला एक विषय. पण आज आता तुम्ही जो काय व्हिडिओ केला त्यातून जो काय ओझरता उल्लेख झाला म्हणा, किंवा तुमच्याकडून तो अनाहूतपणे झाला किंवा तो संदर्भासाठी आला, संजय राऊतांना फटके पडले किंवा संजय राऊतांवर हल्ला झाला, हे दिल्लीतले लोक चवीचवीनं का बघतायत? किंवा त्यांना त्याच्यामध्ये तुमचा संदर्भ देत हिंदी पत्रकारांना याच्यातून काय असुरी आनंद मिळवायचा आहे? नाही, असुरी आनंद नाही. त्या वर्गाला जसं मी सांगितलं, निखिल फ्रस्ट्रेटेड आणि निष्क्रिय निकम्मे झालेल्या डाव्या चळवळीच्या लोकांना ठाकरेंना डिवचून आनंद देत होता. म्हणून त्याला इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. ह्याला इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो की आपण काय करू शकत. आता तो माझा एक मित्र होता सिनेमातला, त्याला म्हणले हे तुम्ही दाखवत असेल हिरोईनच्या मागे तो हिरो पडतो, रस्त्यात लोक बडवतील त्याला. तो म्हणाला वही तो आम्हाला काय करतो, म्हणजे बघणारा वर्ग आहे. म्हणजे कसं काय, हेमा मालिनी आपल्या आयुष्यात येत नाही.
तर तिला छेडणारा धर्मेंद्र लोकांना आवडतो. तो त्याला छेडायचा असतो, तो कोणीतरी छेडलं तर आवडतं. तसं हे जे असतं ना, हे एक प्रकारचा विकृत आनंद असतो या लोकांना. आणि त्यामुळे बाळासाहेब हिंदुत्ववादी होते, मग उद्धवने सगळं वाटोळं केलं, ते संजयमुळे झालं, असं वाटणारा जो वर्ग आहे, असा वर्ग आहे मोठा आहे, मोठा आहे मोठा आहे, मोठा आहे. पण तो कुठे शिवसेनेत आहे की बाहेर आहे की देशभर आहे. मी सांगतो, मी अयोध्येत प्राणप्रतिष्ठेला गेलो होतो. तिथे मला एक केमिस्टकडे जायची वेळ आली. त्या केमिस्टकडे गेलो तर त्यांनी ओळखलं, हा इथला नव्हतो, असं मी मार्मिकचा लगेच बसायला गेलो. वाला साहब तो क्या वहां बैठकर यहाँ मस्जिद गिराई वगैरे वगैरे. त्याला म्हणजे भयंकर बाळासाहेबांविषयी आदर होता. त्याला म्हटलं, आप कभी मुंबई गए? नाही नाही नाही, हमको यही तो है. मग त्याला कसला आदर होता? तर त्याला जे बाळासाहेबांच्या इमेज विषयी आकर्षण होतं, तिथून शिवसेना डेव्हिएट झाली ह्याचा राग आहे त्याला. मग ती डेव्हिएट कोणामुळे झाली? तर संजय राऊतच्या बडबडण्याने झाली. तर मग संजय राऊतला मागलेलं त्याला आवडेल. कळलं? हा असा वर्ग असतो. मला सांगा की असा वर्ग आहे का तुम्ही विचारता? मला सांगा की इथे मुंबईतल्या किंवा सहारनपूरचा जो मुस्लिम आहे त्याचा गाझापट्टीशी काय संबंध आहे? गाझापट्टी तो अजमल कसावाला तो त्या कुठे कोलाब्यातल्या जूनच्या त्या केंद्रावर हल्ला करायला गेला, त्याचा काय संबंध आहे? तो हा जो एक सायकोलॉजिकल भाग असतो, त्यातून ह्या गोष्टी येतात. आणि मग हे लोक त्याला, तसं निखिलने त्या काळात जो जर्नलिझम केला, तो हे जे आपण डाव्या चळवळी फसलेल्या होत्या, रुतलेल्या होत्या, त्यांना त्याचा विकृत आनंद मिळत होता. आणि म्हणून त्याच्या मागून उभे राहिलेले सगळेच्या सगळे ते तिष्ठा सेटरवर, बरोबर आहे, म्हणून कोण आले. मग ह्या लोकांना आविष्कार स्वातंत्र्याचं एवढं कौतुक होतं, तर अर्णबच्या अटकेच्या वेळेला हे सगळे गप्प का होते? ते पत्रकार नाहीत, दे आर ऍक्टिव्हिस्ट. ही जी रेष आहे पत्रकार आणि ऍक्टिव्हिस्ट, ही खूप पुसट आहे असं वाटतं. नाही, पत्रकार पेशा आहे ना. मी पत्रकारांच्या मारण्याचं नेहमी समर्थन केलेलं माणूस. पेशा आहे. चला, किराणा माल दुकानाला कंडक्टरला, ड्रायव्हरला, डॉक्टरला लोक मारतात, पत्रकाराला का नाही मारायचो? तुमच्यावर राग आला तर लोक मारणार तुम्हाला. पत्रकार स्वातंत्र्याचा तुम्ही कोण लागून गेलात बघून? आणि आविष्कार स्वातंत्र्य आम्हाला अरे घटनेने तुम्हाला कुठलाही अधिकार दिला नाही पत्रकार, तो सगळ्यांना आहे. आविष्कार स्वातंत्र्य आहे ना, हे नागरिकाला मिळालेलं आहे. आपण ते वापरतो आणि तो आपला एक्सक्लुझिव्ह आहे असं पण म्हणतो. या भ्रमातून पहिले बाहेर पडा. आणि आता तेच झालंय. आज डिजिटल मीडिया, सोशल मीडिया किंवा यूट्यूब, फेसबुक हे सगळे झाले. सगळे लोक पत्रकार झालेत ना. दे आर युझिंग देअर राईट टू एक्सप्रेस, राईट टू. मला सांगा, आज सोशल मीडियामध्ये ज्या काय खोट्या नाट्या बातम्या येतात, इतर पेपरमध्ये खोट्या नाट्या बातम्या येत नाहीत का? रोज आपण खोट्या बातम्या ऐकतो. मी एक उदाहरण तुम्हाला देतो. सुप्रियाताईंनी काल परवा सांगितलं की ते काय पोलीस, तो बीडचे पोलीस तो सस्पेंड केला किंवा बाजूला काढला. मी त्याच्या बाजूने, मला तो गुन्हेगार वाटत नाही. हे सगळं वरून येतो. एक समोर बसलेला पत्रकार सुप्रियाताईंना विचारत नाही, सचिन वाझेंनी मनसुख हिरेंची मर्डर केली, ती ऑर्डर पण वरील अनिल देशमुखांकडून आली होती का? असं ज्याला विचारता येत नाही तो पत्रकार नसतो. पण भाऊ, तुम्ही आता योग्य मुद्द्यावर आलात. आता राजकीय नेत्यांची पण इतकी दादागिरी पत्रकार परिषदेमध्ये आपण बघायला बघतो. म्हणजे आधी नेते ॲरोगंट झालेत की पत्रकार बोटचेपे झालेत असा प्रश्न पडण्या इतपत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही राज ठाकरेंची पत्रकार परिषद बघा. आता राज ठाकरेंच्याच वाटेवर चालणाऱ्या प्राजक्ता माळीची कालची प्रेस कॉन्फरन्स बघा, की जर ती म्हणत होती की तुम्हाला आता एकदा विचारायला दिला, आता दुसऱ्यांना. अरे पण दुसरे विचारत नसतील आणि एखाद्या पत्रकाराला जर ते प्रश्न सुचत असतील तर ते विचारायचे नाही का? म्हणजे एकतर बिघडलंय कोण? नेते बिघडलेत की पत्रकार बिघडलेत? नाही, पत्रकार बिघडलेत असं मी म्हणेन. कारण तुम्ही बातम्या देण्यापेक्षा लोक काय बोलतात, बाजार गप्पांना तुम्ही जर्नलिझम करून ठेवा. रोज पत्रकार परिषदा होतात. मला आठवतं, मी माझ्या आयुष्यात 71च्या निवडणुका होत्या आणि नवल टाटा निवडणुकीला उभे होते. आता जे स्टर्लिंग टॉकीज आहे तिथे बांधकाम चालू होतं. त्याच्या 2 मजल्यावर नवल टाटांनी
हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, कार्यालय केलं होतं. इलेक्शन. तर मी केलं होतो, मी नवीन होतो, अगदी 1-1.5 वर्ष झालं होतं. आणि ते 200 पत्रकार, त्यावेळेला मराठीत 6 पेपर होते, हिंदीमध्ये 3 पेपर होते, इंग्लिशमध्ये 3 पेपर होते आणि काही 4-5 इव्हिनिंगवर म्हणजे 200 पत्रकार कुठून आले? हा, तिथे खाण्यापिण्याची रेलचेल अमुक तमुक होतं. त्याच्यानंतर समोर व्हीटी स्टेशनच्या हमाल युनियनची प्रेस कॉन्फरन्स होती, 3 माणसं समोर, मी, नवागडचे नाना मोने आणि पीटीआयचे. मग हे 200 पत्रकार तिथे का होते? ते पत्रकारच नव्हते, त्यांना बातमीशी कर्तव्य नव्हतं. आज तर पत्रकार 2-2 तारखे आला, तालुक्याने गावागावात पत्रकार संघ झालेले, कुठे काय छापतात कोणाला माहिती. असं काय आपण पत्रकारिता पातळ केली की लोक तुम्हाला किंमत देईल अशी. पण मग ही आता हिंदी भाषिकांनी केली. आता बघा तुमचा व्हिडिओ सगळीकडे आलं. काय झालं, 77 नंतर हळूहळू जे त्या सगळ्या आंदोलनातून चळवळीतून फ्रस्ट्रेट झालेले पत्रकार होत गेले की आपण ऍक्टिव्हिजम करू शकत नसून तर पत्रकारितेतून करू. मला मी कुठेतरी वाचलेलं आठवतं, ज्या वेळेला पेशवाई बुडाली आणि महाराष्ट्रात ब्रिटिश सत्ता आली, त्यावेळेला एल्फिन्स्टन हा पहिला गव्हर्नर होता. तर ते नवीन वर्तमानपत्र भारतात सुरू करायचे असं हे होतं. तर एल्फिन्स्टनने गव्हर्नर जनरलला पत्र पाठवलं होतं की हे फ्लडगेट ओपन करण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. पत्रकार हा बेसिकली फ्रस्ट्रेटेड पॉलिटिशियन असतो, असं त्याचं वाक्य. कळलं तुम्हाला? पत्रकार आणि पॉलिटिशियन ह्यातला फरक तुम्हाला कळेल. म्हणून मी पत्रकार संघात एकदा हा प्रश्न विचारला होता की ज्या वेळेला पहिलं मराठीतलं वर्तमानपत्र आपले आचार्य जांभेकरांनी सुरू केलं, बाळशास्त्री जांभेकर, त्याची किंमत किती होती किती लोकांना माहिती, कोणाला उत्तर देता आलं? म्हणजे जस्ट पेशवाई बुडाली होती, कंपनी सरकार आलं होतं आणि नव्याने भारतीय माणसं कंपनी सरकारमध्ये नोकऱ्या करत होते. 2-3 रुपयापासून 10 रुपयापर्यंत जास्तीत जास्त पगार होता. अशा वेळेला 1 रुपया किमतीचा एक माणूस वर्तमानपत्र करतो, वेडा होता का? नव्हता वेडा. पण त्याला माहिती होतं मी बहुमूल्य ठेव तयार करतो, त्याची किंमत. पण मग मला सांगा, हे सगळं असं होत असल्यामुळे आपण आता या मुलाखतीच्या शेवटच्या भागाकडे जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014 पासून पत्रकार परिषद घेतलेली नाही. शेवटची पत्रकार परिषद ही पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतली होती आणि 2014 नव्हे तर 2012 पासून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सामना सोडून, संजय राऊत सोडून कोणाला मुलाखत दिलेली नाहीये. म्हणजे मग मोदी आणि ठाकरे हे बरोबर आहेत की ते कोणाला मुलाखत देत नाहीयेत इतक्या दर्जाचे, किंवा पत्रकार परिषदा बोलवत नाहीयेत. ठाकरे बोलवतात पण मोदी बोलवत नाहीत. मग या विरोधाभासाकडे किंवा या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही कसं पाहताय? मला सिनेमा काढायचा, अमिताभ बच्चन काम करायला काय करू मी? काय उत्तर? अमिताभ बच्चन सोडून 10 नट पडले, मला अमिताभ बच्चन का पाहिजे? त्याच्या नावावर माझा सिनेमा चालू, बरोबर आहे? तुम्हाला मोदीची मुलाखत का पाहिजे ह्याचं उत्तर आहे. आणि त्याला जेव्हा त्याची किंमत कळली तेव्हा त्याने तुम्हाला मुलाखती द्यायच्या बंद केल्या. तो जेव्हा मुलाखत देत होता तेव्हा तुम्ही मुलाखती कशा घेत होता? यू वॉन्ट टू इन्सल्ट हिम, यू वॉन्ट टू ह्युमिलेट हिम. त्याला इंटरव्ह्यू म्हणत नाही, त्याला प्रेस कॉन्फरन्स म्हणत नाहीत, बरोबर आहे की नाही? तुम्हाला जेव्हा भाऊ दोडसेकरचा इंटरव्ह्यू घ्यायचा, राजेश कोचरेकर माझा अपमान करायला मी कोऑपरेट करेन तुमच्याशी? नाही करणार. तुम्हाला तर त्यांनी जर 10 वेळा तो सांगतोय की दंगलीबद्दल मी आतापर्यंत 100 इंटरव्ह्यू दिले, तुम्ही तेच प्रश्न परत विचारणार काय? कशाला तुम्हाला मुलाखत देऊ? मला नाही द्यायची मुलाखत. तिथे तुम्ही संपलं, तुम्ही तुमच्या यातलं नाविन्य संपवलं, तुम्ही तुमच्या विषयातलं नाविन्य संपवलं. आणि दुसरी गोष्ट, पत्रकारांना मुलाखती, सोनिया गांधींनी किती मुलाखती दिल्या? 25 वर्ष काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत.
किती मुलाखती दिल्या सांगा. दादागिरी राज ठाकरे करतो तर राहुल गांधी पण तोंडावर राजदीपला बोलला तुम्ही बीजेपीचा एजंट आहे, तेव्हा कोणाची तक्रार नाही. मग राज ठाकरेबद्दल तक्रार का असते? इथे कळतं तुम्ही बांधलेले आहात, तुम्ही पत्रकार नाही आहात. यू आर पार्ट ऑफ इकोसिस्टम, यू आर पार्ट ऑफ इकोसिस्टम. हा जो प्रकार झाला ना की मला सांगा ते नीरा नाडिया केस बाहेर आली, पत्रकार सौदेबाजी करत होते, कोणाची मंत्रिपद कोणाला द्यायची. कधी बहिष्कृत केलं तुम्ही? पत्रकारांनी कधी यांना बहिष्कृत केलं की तुम्ही आमचा धंदा बदनाम करताय. राहुल गांधी असं काही तिथे दाखवतं पुस्तक, तेव्हा बाबासाहेबांचा अपमान होत नाही का? हे पुस्तक आहे, असं असं दाखवायचं पुस्तक आहे. तिथे तुम्ही त्या प्रतिष्ठेला मातीत मिळवत असता, तिथे तुम्ही त्या प्रतिष्ठेला मातीत मिळवत असता. भाऊ माझा शेवटच्या प्रश्न, ही गंमत असेल, हे तळागाळातला माणूस विचार करतो, बुद्धिमंत नाही करत, बुद्धिमंत नाही करत. मी बुद्धिमंत आहे, मी असल्या गोष्टीचा विचार करतो, पण त्या बुद्धिमंताच्या मतावर सरकार निवडली जात नाही, पण तो एक असतो, 99 लोक मतं निवडतात. भाऊ मला एक तुम्हाला विचारायचं आहे की कोविडमध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. तुम्ही आज असं सांगताय की अनेकांनी काही विशिष्ट पंथ पक्ष निवडले आणि ते त्यांची भट्टी जमवत आहेत. पण डिजिटल मीडियाकडे तुम्ही वळलात त्यावेळेला साधारण 75 तुमची पूर्ण झालेली होती आणि त्यानंतर तुम्ही एक वेगळा अध्याय लिहिलात. पण तुम्ही भाजपच्या वळचणीला जाऊन बसलात असं तुमचे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना वाटतं. मी अख्ख्या महाराष्ट्राला म्हणत नाही किंवा देशाला म्हणत नाही, अनेकांना वाटतं. तर हे आम्ही ज्या अत्यंत स्वाभिमानी आणि ताठकण्याच्या भाऊ तोरसेकरांना पाहिलंय, तर ते सुद्धा त्या हिंदुत्वाच्या एका प्रवाहामध्ये किंवा भाजप प्रणित प्रवाहामध्ये वाहत गेले असं समजायचं का? बाकीचा सगळा मीडिया ज्या वेळेला जिहादी प्रवाहात वाहून गेला तेव्हा मुख्य प्रवाहाला वाचवण्याची जबाबदारी मी माझ्याकडे. मग तुमच्या लक्षात येईल की मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध पोहणारा मी धाडसी आहे, बाकीचे गांडू आहेत. बरोबर आहे? बरोबर आहे की तुम्हाला खंत नाही वाटत? हा, खंत नाही वाटत? खंत आहे. मी हिंदू आहे, मला हिंदू असण्याची लाज नाही वाटत. याच्यात कसली खंत आहे? याच्यात कसली खंत आहे? तुम्ही कोणाकोणाचं समर्थन करताय? तुम्ही खाली दफ्तरचं काय तो त्याचं समर्थन करणार, भारत तेरे तुकडे हो ते स्वातंत्र्य आहे, आणि बटेंगे तो कटेंगे लगत झालं. हो का? मला हे नाही कळत. मी म्हणून सांगितलं मी पत्रकार आहे, बाकीचे पत्रकारच नाही आहेत. मी एक तुम्हाला उदाहरण देतो. मला सोलापूरला असाच गेल्या 5 वर्षापूर्वी गेलो होतो आणि तिथल्या पत्रकार संघाने मी अडकलो होतो काही कारणामुळे. तुम्हाला तुम्ही वार्तालापाला मग ती मुलं हाच प्रश्न मला विचारला की तुम्ही एवढे ज्येष्ठ असून प्रतिगामी कसं लिहिता वगैरे. तेव्हा यूट्यूब नव्हतं. मी त्यांना म्हटलं बाळांनो तुम्ही लहान आहात पण मी तुमच्याकडून शिकायला तयार आहे. मला पुरोगामी प्रतिगामी करा. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि तुम्ही मला सांगा पुरोगामी काय प्रतिगामी काय. म्हटलं 1972 डिसेंबरमध्ये मुंबईला नागपाडा महाराष्ट्र कॉलेज आहे. त्या महाराष्ट्र कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची परिषद होती. त्या परिषदेवर हमीद दलवाईने ट्रिपल तलाकच्या विरुद्ध मोर्चा काढला. मी त्या मोर्चात होतो. जगन्नाथ कोठेकर, कमलाकर सुभेदार हे माझे मित्र होते. हुसेन दलवाई होते, भालचंद्र मुणगेकर होते. मग तेव्हा मी पुरोगामी होतो की प्रतिगामी होतो? म्हटलं आज मी ट्रिपल तलाकच्या विरुद्धच आहे. हुसेन दलवाई आणि भालचंद्र मुणगेकर ट्रिपल तलाकचं समर्थन करतात. मी म्हटलं पुरोगामी कोण आहे? ते तेव्हा पुरोगामी होते, आजही पुरोगामी आहेत की मी तेव्हाही पुरोगामी होतो आणि आज प्रतिगामी आहे? तुम्ही ठरवा. तुम्ही म्हणाले आम्हाला यातलं काही माहित नाही. म्हटलं एक्झॅक्टली, म्हणून तुम्ही बुद्धिमान आहात, कारण तुम्हाला कशातलंच काही कळत नाही. जे माझ्यावर हा आरोप करतात त्यांनी जावं. माझा ब्लॉग आहे 2014 पासून 2014ला शिवसेना भाजप युती मोडली तेव्हापासून 1.5 वर्ष मी भाजपला उभा आडवं जोडले. ते ज्यांनी वाचलं नाही ते म्हणणार मी भाजपवाला आहे.
त्याच्या खालच्या कॉमेंट वाचा, हा कसा शिवसैनिक आहे, ह्या त्याच्या खालच्या कॉमेंट आहेत. पण सांगितलं काय, तुम्ही वाचलं ऐकलं काही नाही आणि मला सगळं ज्ञान. सगळ्या राहुल गांधींची पत्रकारांमध्ये इतकी संख्या वाढली आहे, त्यांनाच काँग्रेसच्या सगळ्यांना अध्यक्ष करावे. ज्याला कशातलं काही कळत नाही तो सगळ्यात मोठा विद्वान आहे. मला एक सांगा की 2019च्या निवडणुकीपूर्वी ABPच्या त्या कट्ट्यावर कुमार केतकर आले होते. कुमार केतकरनी सांगितलं मोदी फार घाबरलेला आहे, तो निवडणुका घेणार, आणि घेतल्या तरी तो प्रभूच रामचंद्र स्वर्गातून आल्यानंतर त्याला वाचवू शकणार नाही. 19च्या निवडणुका झाल्या, 24च्या निवडणुका झाल्या. एका पत्रकाराने कुमार केतकरला हा प्रश्न विचारला का की या पुढच्या निवडणुका कशा झाल्या, कुठल्या काळात झाल्या, कशा झाल्या, मोदी बदलला का, हा विचारतात कुमार केतकरला प्रश्न. मग तो प्रश्न ज्यांना विचारता येत नाही त्या गांडूंनी भाऊ तोरसेकरला विचारायचं नाही. कळलं? हे आहेत भाऊ तोरसेकर. आता आपण पाहिलं की संजय राऊत यांच्या संदर्भात उभा राहिलेला वाद हा नेमका कशामुळे सुरू झाला, ही संपूर्ण एक गोष्टच त्यांनी आपल्याला समजावून सांगितली. पत्रकारिता, बदलणारे नेते, त्यांचे संदर्भ, त्यांचं ज्ञान अज्ञान आणि या माध्यमांमधली व्यावसायिकता, या सगळ्यावर भाऊंनी परखड भाष्य केलंय. मित्रहो, आपण हा व्हिडिओ भाऊंचे समर्थक असाल तरीही पाहिला असेल आणि विरोधक असाल तरीही आवर्जून पहा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तो तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडला तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका. भाऊंनी मांडलेल्या मतांवर जर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये काही लिहायचं असेल तर संसदीय शब्दांमध्ये आणि संक्षिप्त स्वरूपात आपली मतं आवर्जून मांडा. ती मतं जर तितकीच अनमोल असतील आणि गुणात्मक मूल्यांसहित असतील तर आपण भाऊंना पुन्हा बोलता करण्याचा शब्द देतो. आणि भाऊ, आपण अत्यंत कमी वेळात या मुलाखतीसाठी तयार झालात त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. असेच आम्हाला वरचेवर भेटत राहा. तुमच्याकडे असलेला जो काही ज्ञानाचा भंडार आहे तो असाच आम्हाला उघडून दाखवत राहा, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि पत्रकारितेचे एक कॅलिडोस्कोप म्हणून आम्ही तुम्हाला मानतो आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो. या नव्या वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.